जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्राजक्ता तुमचं स्वागत करते प्राजक्ता चौगुले HR या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर। आज मी तुमच्यासाठी एक धमाकेदार ओपनिंग घेऊन आलेली आहे। तुमच्या ड्रीम डिपार्टमेंट DRDO मध्ये, जे की एक R&D डिपार्टमेंट आहे, जे की एक रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर आहे, जे की मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर येतं। DRDO म्हणजेच डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट अँड ऑर्गनायझेशन, आणि इथे सर्व काही रिसर्च आणि डेव्हलपमेंट सुरू असते। डिफेन्सच्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत, डेव्हलपमेंट आहेत, वेदर त्या इंजिनिअरिंग सिस्टम रिलेटेड असू देत किंवा कम्प्युटर सिम्युलेशन सिस्टम रिलेटेड असू देत, एरोनॉटिक्स असेल, एरोनॉमेटिक्स असेल, वेगवेगळ्या ज्या काही फॅसिलिटीज असतील किंवा जे काही डिफेन्ससाठी मेकॅनिझम असतात, यांचे जे काही रिसर्च अँड डेव्हलपमेंट असतं तर या सेंटरच्या अंडर असतात। सो सध्या इथे मल्टिपल वॅकन्सीज निघालेल्या आहेत आणि त्यासाठी तुम्ही ऑल ओव्हर इंडियामधून अप्लाय करू शकता। या सर्व पदांसाठी काय क्रायटेरिया आहे हे सर्व काही डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्राजक्ता चौगुले HR या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कॅन्डिडेट्स पर्यंत तुम्ही पोहोचवू शकता, सो दॅट ते सुद्धा या संधीचा फायदा उचलतील आणि इथे अप्लाय करू शकतील। या जॉबसाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत, सिलेक्शन क्रायटेरिया आणि स्टेप बाय स्टेप प्रोसेस। या दोन गोष्टींमुळे तुम्ही इथे सक्सेसफुली अप्लाय करू शकता। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, एकही पार्ट स्किप करू नका। आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी मोटिवेशन ठरतो तुमच्यापर्यंत नवीन जॉब अपडेट्स घेऊन येण्यासाठी। चला तर मग सुरुवात करूया डिटेलमध्ये। स्क्रीनवर दिल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता DRDO.gov.in ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे। रक्षा अनुसंधान एवं विकास संघटन, रक्षा मंत्रालय, भारत सरकार म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, जे की मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर येतं। यांचं हे R&D डिपार्टमेंट आहे। तुम्ही ते डिटेलमध्ये बघू शकता। तुम्ही ते बघू शकता DRDO इज द R&D विंग ऑफ मिनिस्ट्री अँड डिफेन्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया। याच्यामध्ये सध्या मल्टिपल वॅकन्सीज निघालेल्या आहेत, ते डिटेलमध्ये आपण समजून घेऊया। सध्या इथे 2025-26 या वर्षासाठी रिक्रुटमेंट सुरू झालेले आहेत। स्क्रीनवर दिल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता ऑर्गनायझेशनचं नाव आहे DRDO डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन। ॲप्लिकेशन मोड इथे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने असणार आहे। याचे ॲप्लिकेशन ऑलरेडी सुरू झालेले आहेत, त्यामुळे विदिन 30 डेज तुम्ही इथे अप्लाय करू शकता। आणि कोण इथे अप्लाय करू शकता तर भारतातील कोणत्याही राज्यातून, कोणत्याही जिल्ह्यातून तुम्ही इथे अप्लाय करू शकता। ओव्हरऑल इंडियामधून तुम्ही या जॉबसाठी अप्लाय करू शकता। इथे सध्या वॅकन्सीज निघालेल्या आहेत, ज्युनियर रिसर्च फेलो, सिनियर रिसर्च फेलो, रिसर्च असोसिएट आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप म्हणजेच ट्रेनिंग अप्रेंटिसशिपसाठी सुद्धा इथं वॅकन्सीज निघालेल्या आहेत। याच्यामध्ये तुमच्याकडे कोणत्या सब्जेक्टचं स्किल्स असणं गरजेचं आहे तर मॅथमॅटिक्स झालं, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग झालं, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग झालं किंवा फिजिक्स झालं। याच्यामध्ये जर तुमच्याकडे स्किल्स असतील तर तुम्ही इथे नक्कीच अप्लाय करू शकता। याची सिलेक्शन प्रोसेस ही इंटरव्ह्यू बेसिस असणार आहे आणि तुम्ही रेम्युनरेशन्स म्हणजे सॅलरी डिटेल्स तुम्ही पाहू शकता। ज्युनियर रिसर्च फेलोसाठी तुम्ही इथे बघू शकता 37,000 रुपये महिना सॅलरी असणार आहे, प्लस HRA, मेडिकल, DA वगैरे अदर अलाउन्सेस असणार आहेत। रिसर्च असोसिएटसाठी 38,000 महिना इतकी सॅलरी असणार आहे। तर कन्सल्टंट या पदासाठी 68,000 पर मंथ इतकी सॅलरी असणार आहे। याची एज लिमिट तुम्ही बघू शकता, मिनिमम 18 वर्ष असणार आहे ते मॅक्झिमम 28 वर्ष। आणि जसं काही गव्हर्नमेंट जॉबमध्ये एज रिलॅक्सेशन आहे तो रूल इथे सुद्धा अप्लाइड आहे। एज रिलॅक्सेशन इथे रिझर्व कॅन्डिडेटसाठी असणार आहे। आता तुम्ही बघू शकता DRDOचे जे क्वालिफिकेशन रिक्वायरमेंट आहेत त्या काय आहेत तर ज्युनियर रिसर्च फेलो या पदासाठी मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असणं गरजेचं आहे बेसिक सायन्स किंवा सायकोलॉजीमध्ये, किंवा ग्रॅज्युएशन डिग्री असणं गरजेचं आहे BE BTech मध्ये। आणि पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री प्रोफेशनल कोर्स जे असतात ME MTech याच्यामध्ये असलं तरी सुद्धा तुम्ही ते अप्लाय करू शकता। त्याचबरोबर जर तुमचं डिग्री इन मेडिकल सायन्सेस MBBS और डेंटल सायन्सेस BDS इन फर्स्ट डिव्हिजन झालं असेल तरी सुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकता। आणि ज्युनियर रिसर्च फेलो या पदासाठी इथे अप्पर एज लिमिट जे आहे हे 28 वर्ष असणार आहे।
आणि याची जी सॅलरी लिमिट आहे तुम्ही बघू शकता 31,000 रुपये महिना प्लस HRA आणि बाकी अलाउन्सेस इतकं महिना याची सॅलरी असणार आहे। त्याचबरोबर सिनियर रिसर्च फेलो या पदासाठी तुम्ही बघू शकता, त्याचबरोबर सिनियर रिसर्च फेलोसाठी सुद्धा सेम क्रायटेरिया आहे आणि इथे सॅलरी 35,000 महिना असणार आहे। आणि रिसर्च असोसिएटसाठी तुम्ही बघू शकता ज्या कॅन्डिडेट्सनी PhD केले, MD झाले, MS MDS असे इक्विव्हॅलंट डिग्री किंवा 3 वर्षाचा रिसर्च डेव्हलपमेंटमध्ये ज्यांचा एक्सपिरियन्स आहे, टीचिंग असेल किंवा डिझायनिंग किंवा डेव्हलपमेंटचा एक्सपिरियन्स असेल अलॉंग विथ MSc MPharm ME MTech, तर तुम्ही इथे नक्कीच अप्लाय करू शकता। याचं एज लिमिट रिसर्च असोसिएट पदासाठी 35 वर्षांपर्यंत आहे आणि महिना याची सॅलरी 54,000 रुपये महिना याची बेसिक सॅलरी आहे। HRA DA अलाउन्सेस हे सुद्धा इथे इन्क्लूड आहे। त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता अप्पर एज लिमिट हे रिलॅक्सेबल आहे 5 वर्षांपर्यंत। कोणत्या कॅन्डिडेटसाठी तर बिलॉंगिंग स्केड्युल्ड कास्ट, स्केड्युल्ड ट्राईब असतील यांच्यासाठी 5 वर्षांपर्यंतचं रिलॅक्सेशन आहे, तर OBC कॅन्डिडेटसाठी 3 वर्षांपर्यंतचं रिलॅक्सेशन आहे। त्यामुळे हा एक बेनिफिट आहे जे स्केड्युल्ड ट्राईबमधून येतात त्या कॅन्डिडेटसाठी। याच्यामध्ये रिसर्च असोसिएट, रिसर्च फेलो या कॅन्डिडेटसाठी कॉन्टिंजन्सी ग्रँटवर मॅक्झिमम 15,000 ते 20,000 पर्यंत ॲन्युअल त्यांना रिएम्बर्समेंट बेसिसवरती त्यांना एक अमाऊंट भेटणार आहे। प्लस तुम्ही इथे बघू शकता या जॉबसाठी अप्लाय करण्यासाठी काय काय डॉक्युमेंट्सची गरज असणार आहे, या पदासाठी अप्लाय करण्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे तुम्ही बघू शकता। डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट लागेल, प्लस मार्कशीट, सर्टिफिकेट जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते सुद्धा लागतील आणि कास्ट डिसेबिलिटी सर्टिफिकेट लागेल जर ते तुम्हाला ॲप्लिकेबल आहे। जर तुम्ही अंडर एनी स्केड्युल्ड ट्राईब किंवा स्केड्युल्ड कास्टच्या अंडर तुम्ही ते अप्लाय करताय। प्लस तो 2 रिसेंट फोटोग्राफ्स तुमचे लागणार आहेत पासपोर्ट साईज, व्हॅलिड ID प्रूफ लागेल, आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्टसुद्धा अलाउड आहे आणि ते सोडून तुमचा ॲड्रेस प्रूफ लागणार आहे। सो या सर्व गोष्टींची आवश्यकता लागणार आहे। बाकीचे जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत ते तुम्ही डिटेलमध्ये PDF मध्ये वाचू शकता। या जॉबची जी ऑफिशियल लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच भेटेल आणि अशाच नवनवीन जॉब अपडेट्ससाठी, गव्हर्नमेंट जॉब अपडेट्ससाठी, प्रायव्हेट जॉब असेल किंवा टॉप MNC कंपनीचे जॉब अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच नवीन एका जॉब अपडेटसोबत। थँक्यू सो मच।